मनापासून आपलं आजच्या ह्या 50व्या वाढदिवसाच्या पदार्पणात मनापासून स्वागत करतो. कसं वाटतं ताई आजचा हा दिवस, आजचा हा सोहळा आणि आजच्या दिवसात हा सगळा प्रसंग बघताना, ही सगळी माणसं बघताना मनात काय आहे? खरं तर मला असं वाटतं हे अपेक्षित नव्हतं मला. पण वयाची हाफ सेंचुरी पूर्ण करताना एवढा मोठा इव्हेंट होईल असं मला वाटलं नव्हतं. खरं तर 50शी पूर्ण म्हणजे 50शी पूर्ण झाली, 51व्या वर्षात पदार्पण करते मी आणि त्याच्या पूर्वसंध्येला अशा प्रकारचा कार्यक्रम कोणतरी अरेंज करेल ही कल्पना मनात नव्हती. आणि माझ्याबरोबर जो नगरसेवक आहे, सहकारी माझा विक्रांत वायचळ, त्याच्या डोक्यातनं या संकल्पना ही आली आणि त्याने ही पूर्वसंध्या ठेवण्याचा विचार केला. खरं तर अनपेक्षित गोष्ट आहे आणि खूप वेगळं वाटतं आहे. कारण मी प्रत्येकाला सांगत असते की वाढदिवस हे साजरे होत आहेत आत्ता, वयाच्या 50शीत असेल किंवा 40शीत असेल. पण खऱ्या अर्थाने त्या काळात आईवडिलांनी बारसं घातले की नाही हे पण कन्फ्युजन आहे आपल्याला. पण आत्ता कुठेतरी ही वाढदिवसाची संकल्पना एवढी मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते आणि त्याच्यात हा एक आगळा वेगळा सोहळा बघताना खरं तर मन भारावून गेलं आहे. कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात, कारण हॉल जरी छोटा असेल तरी मला असं वाटतं की माणसांच्या मनात ज्या भावना आहेत त्या माझ्यापर्यंत पोचत आहेत. सगळ्यांना बोलवणं पॉसिबल नव्हतं त्याला आणि तरी त्यांनी ज्या मोजक्याच लोकांना बोलवलेलं आहे आणि त्यात हा कार्यक्रम करतो आहे तर एक वेगळा आनंद पण होतो आहे आणि एक वेगळी मला असं वाटतं की 51 वर्षानंतर जे असेल ते माझ्यासाठी बोनस असेल. कारण 50 वर्षानंतर पुढे किती वर्ष जगणार हे आपल्याला माहिती नसतं, कारण पुढचं सगळं बोनसच आहे. पण खूप आनंद होतो की असं कोणतरी आपल्यासाठी काहीतरी करतं आहे, ही भावनाच एक वेगळं काहीतरी सांगून जाते. नक्कीच म्हणजे आयुष्य हे खऱ्या अर्थानं कसं जगावं याचं आज उलगडत जाणार आहोत. आपण सूत्र म्हणूया, मंत्र म्हणूया. पण आज आपण छान छान बोलूया ताई. आपण खऱ्या अर्थानं हे जे प्रेम आहे, ह्या प्रत्येक माणसाच्या मनातला जो आशीर्वाद, जी शुभेच्छा आहेत त्या तुम्हाला द्विगुणित करणार आहेत पुढच्या आयुष्यासाठी. या शुभेच्छा देऊया. आणि मी मीनाक्षी या नावाचा अर्थ शोधला तर मला असं सापडलं की मीनाक्षी म्हणजे माशाचे डोळे किंवा माशासारखे असणारे डोळे. आणि त्याचबरोबर दुसरा अर्थ असा सापडला की देवी पार्वतीचं नावही मीनाक्षी होतं. आता पार्वती देवीच माझ्यासमोर प्रत्यक्ष बसल्या असल्यावर माझ्या मनात ती भीती येणं स्वाभाविकच आहे आणि प्रत्येकाला ही देवी पावतेच. अशी ही हाकेला धावणारी देवी अर्थात आपल्या मीनाक्षीताई आपल्या सगळ्यांना प्रचलित आहेत. परंतु संपूर्ण महाराष्ट्रात नेत्या म्हणून तुम्ही सगळीकडे प्रचलित आहात, सगळ्या ओळखतात तुम्हाला या महाराष्ट्रात रणरागिणी म्हणून. पण घरातली मीनाक्षी कशी आहे हे आम्हाला ऐकायचं आहे. मला असं वाटतं की सर्वसामान्य कुटुंबात वावरलेल्या लोकांना एक बाहेर कितीही पॉलिटिकल वलय असेल, तुमचं कितीही रुतबा असेल, कितीही जबाबदारी असेल, तर घराचा उंबरठा ओलांडल्यानंतर तुम्ही ही सगळी जबाबदारी पार करता. पण घरात एकदा आतमध्ये शिरल्यानंतर बायको ही बायकोच असते किंवा आई ही आईच असते. तिला कुठलंही तामझाम करता येत नाही. तिला पाणी पाहिजे असेल तरी तिला स्वतःच जाऊन घ्यायचं आहे, तिला जेवण पण स्वतः करायचं आहे, तिला वाढून पण स्वतःलाच घ्यायचं आहे. तिथे कुठे मला असं वाटत नाही की VIP स्टेटस घरामध्ये जगता येतं. तुमच्यासारखंच नॉर्मल लाईफ मी पण जगते आणि मी सगळ्यांना सांगत असते की जरी 4 टर्म नगरसेविका म्हणून मी ह्या ठाणे शहरात पूर्ण महाराष्ट्रामध्ये जरी वावरत असेल तरी आजही माझ्या घरात एकही कामवाली नाही, हे मी प्रत्येकाला आवर्जून सांगते. ह्याच्या मागचं कारण एवढंच आहे की मला जर माझे पाय जमिनीवर ठेवायचे आहेत तर कायम मला त्या जे माझं कर्तव्य आहे ते मला पार करावं लागतं. आणि माझ्या 2 मुली आहेत. मी घराच्या बाहेर पडल्यानंतर माझ्या 2 मुली माझं घर सांभाळत असतात आणि त्याचबरोबर घरात आल्यानंतर माझी जबाबदारी असते की मला बाकी सगळं करायचं असतं. आणि सामान्य कुटुंबात वावरलेली महिला म्हणून मी आजही जगते, म्हणून कदाचित पाय अजूनही जमिनीवर आहेत. मला वाटतं हेच मोठं होण्याचं खऱ्या अर्थानं सूत्र आहे. म्हणजे अजूनही घरात मदतनीस नाही लागत अशा नेतृत्वाला आपण सारेजण ओळखतो. हीच हीच खरी मोठी गोष्ट आहे. पण ताई थोडंसं आपण बालपणाकडे येऊया. 50वा वाढदिवस जेवढा तुम्हाला आत्ता फार महत्त्वाचा वाटतोय
तेवढाच बालपणीचाही वाढदिवस आठवत असावा असं मला वाटतं. आणि तो कसा असावा किंवा कसा साजरा केला तुम्ही किंवा त्या आठवणी काय आहेत त्याबद्दल काय सांगाल? मला मी माझ्या वक्तव्याला मला असं वाटतं बरेच लोक सहमत असतील. आम्ही वाढदिवसच कधी साजरा केला नाही. बरं. घरात म्हणजे फॅमिली मेंबर्स आम्ही 5 भावंड. वाढदिवस साजरा व्हायचा तो पण कसा की जन्मतारीख माहिती असेल तर मग घरात काहीतरी गोड बनायचं, नॉनव्हेज डे असेल तर नॉनव्हेज बनायचं आणि त्या 4-5 लोकांमध्येच तो सेलिब्रेट व्हायचा. असाच वाढदिवस आत्तापर्यंत बघितला आहे. पण पॉलिटिकल करिअरमध्ये आल्यानंतर हा कुठला तरी आपण तामझाम बघतोय. मला असं वाटतं की मोठ्या प्रमाणात वाढदिवस होताना बघतोय. कुठेतरी स्टेज बांधला जातो, कुठेतरी हॉल बुक केले जातात आणि हे सगळे आत्ता फील करतोय आपण कुठेतरी. पण बऱ्यापैकी सहमत असतील लोक की आत्ता पण सामान्य कुटुंबामध्ये अशाच प्रकारचे वाढदिवस होतात. केक पण मला असं वाटतं खूप बऱ्याच वर्षानंतर आम्ही बघितलं असेल. लहानपणी तर म्हणजे 5 भावंडांना सांभाळतानाच वडिलांची कसरत व्हायची. तर केक हा लांबचा प्रकार असायचा. मला असं वाटतं त्यावेळी ते बॉक्समधले केक यायचे ना सायकलवर, येस, येस. ते पण बऱ्यापैकी दुर्मिळ असायचे आमच्यासाठी. आणि आत्ता हे सगळं बघताना आता सगळेजण केक घेऊन येतात. आता लहान मुलांना, आपल्या मुलांना आपण बघतोय की प्रत्येकाला स्वतःहून मुलं 1 वर्षात झाली की त्यांना बड्डेचा केक पाहिजे. पण आम्ही कधी अट्टहास केला नाही, कारण वडिलांची परिस्थिती आणि त्यावेळेचं सगळं वातावरण बघताना कधीच असं समाधानी होतो. म्हणजे त्या काळातही समाधानी होतो. आणि आत्ता ठीक आहे, लोकांना वाटतं बड्डे सेलिब्रेट व्हावा म्हणून. आणि आत्ता आमच्या मुलांचं वगैरे आम्ही बड्डे सेलिब्रेट करतो. तो म्हणजे त्यांच्या नशिबात आहे असं समजतो आम्ही. आमच्या नशिबात जे होतं त्यात आम्ही खूप आनंदी होतो. किती छान ना. म्हणजे सर्वसामान्य कुटुंबातून जेव्हा एखादा व्यक्ती, एखादी स्त्री पुढे येते तेव्हा खऱ्या अर्थानं त्या गोष्टी फार महत्त्वाच्या वाटतात जेव्हा या एखाद्या पदावर आपण विराजमान झालेलो असतो. आणि ताईंना त्याबद्दलचं खूप मला वाटतं आनंद वाटत असेल त्या गोष्टीचा. ताई, पुढचा प्रश्न असा आहे की एखादी लहानपणीची गोड आठवण आहे का अजूनही मनात ताजी, जी एखादी सांगू शकाल तुम्ही? नाही, असं तर काय मला आता आठवत नाही, कारण बरेच वर्ष उलटून गेलेत आता. बरं. बऱ्याचशा गोडच आठवणी असतील, कारण जरी मुली म्हणून जन्माला आलं असेल तर बापाने कधीच आम्हाला असं परकं म्हणून ठेवलं नाही की मुलाला एक वेगळा सन्मान आणि मुलीला एक वेगळा सन्मान असा कधीच दिला नाही. आम्हाला समानतेचं मला असं वाटतं आमच्या घरातूनच ते बीज रोवलं गेलं आमच्यामध्ये. वडिलांनी कधीच दुजाभाव केला नाही, कारण आईला नेहमी वाटायचं मुलगा म्हणजे एक वेगळं आणि मुलाला काहीतरी थोडंसं वेगळं एक्स्ट्रा काढून ठेवायची. पण माझ्या वडिलांनी कधीच असं दुजाभाव केला नाही. ते आणताना नेहमी 5 जणांना 5 वेगळ्या पुढे आणायचे, कारण त्यांना माहिती की आई एक्स्ट्राचं मुलाला काढून देईल. म्हणून वडिलांनी नेहमी घरात आल्यानंतर आधीच वाटणी केलेली असायची आणि 5 मुलांना 5 वेगवेगळ्या पुड्यांमध्येच ठेवून द्यायचे ते. कारण आईचा स्वभाव होता की मुलासाठी खूप हळवी होती ती, कारण 4 मुलींच्या मागे 1 मुलगा होता म्हणून तिचं एक वेगळी भावना होती. पण वडिलांनी ही कधीच जाणीव करून दिली नाही आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की तो समानतेचा पाया आमच्यामध्ये त्याच म्हणजे लहानपणापासूनच रोवला गेला होता. वा. मला थोडंसं पर्सनल विचारायचं आहे. तुम्ही सगळ्यात मोठ्या? मी सगळ्यात लहान. आई ग. मग 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 तो जो धाडसीपणा जे मगाशी आम्ही स्किटमध्ये बघितलं की ते येडपट, येड्या, हे शब्द कसे म्हणजे ते प्रचलित झाले तुमच्याकडून? मुळात सगळ्यांना जर माहीत असेल तर आम्ही दक्षिणात्य आहोत. दक्षिण भारतातना माझे वडील, आई इथे स्थायिक झाले आणि महाराष्ट्रात ज्या घरामध्ये आम्ही मानपाड्यामध्ये राहिलो तिथे सगळी घाटावरची मंडळी होती आणि आदिवासी जास्ती प्रमाणात होते. तर त्यांच्यामध्ये वावरताना त्या सगळ्या लोकांचं जर मला असं वाटतं की मिक्सअप असेल ते, कारण लहानपणापासूनच त्या सगळ्या गोष्टी अनुभवलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे बोलण्यामध्ये ते नेहमी राहिलेलं आहे. आणि घरामध्ये सगळ्यात शेवटचे असल्यामुळे मला असं वाटतं की तो ताठपणा किंवा निर्भीडपणा कायम माझ्यामध्ये राहिलेला आहे. मी बाई म्हणून जरी साडी नेसत असेल किंवा स्त्री म्हणून जरी मला वावरायचं असेल तरी मला असं वाटतं पुरुषासारखं आयुष्य मी जगते, कारण तेवढं निर्भीड जर राहिली नाही तर ह्या राजकारणात टिकता येणार नाही आपल्याला. म्हणजे त्या आजूबाजूवाल्यांच्या परिसरात राहणाऱ्या लोकांचा तुमच्यावर खऱ्या अर्थानं प्रभाव होता आणि त्याचा फायदा मला वाटतं राजकीय दृष्ट्या झाला. या उत्तरासाठी जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. पुढचा प्रश्न फार महत्त्वाचा आहे आणि सगळेच प्रश्न महत्त्वाचे आहेत, पण आधी आपण बालपणाबद्दल गोष्टी करत आहोत, त्यांच्या आठवणी ताज्या करत आहोत. त्यामुळे लहानपणीचं तुमचं स्वप्न काय होतं ताई?
स्वप्न बघणं इतकं मला असं वाटतं त्यावेळी कळत नव्हतं. आत्ताच्या मुलांना तर कळतंय की डॉक्टर व्हायचं आहे, शिक्षक व्हायचं आहे. मला असं वाटतं की त्या काळात नुसतं खेळणं आणि फिरणं एवढ्यातच समाधानी असायचो. त्यावेळी एवढं डोक्यात नसायचं की मोठं झाल्यावर काहीतरी व्हायचं आहे. पण कायम माझ्या तोंडात एक वाक्य असायचं की मी नक्कीच कोणतरी मोठी होणार. अरे वा. हे माझ्या घरातल्यांना आणि माझ्या मैत्रिणींना मी कायम बोलून दाखवायची हम्म. की मला वाटतं मी आयुष्यात कधीतरी मोठी होणार आणि हे जे सगळं करतायत ना ह्यांच्यावर कंट्रोल करणार म्हणून. बरं. आणि मला असं वाटतं की नेहमी बोलतात की तुम्ही जेव्हा तुमच्या वाणीने काय बोलता तेव्हा देव कधीतरी तथास्तू करतो आणि देवाने कदाचित माझ्या या वाक्याला तथास्तू केला असेल आणि म्हणून ह्या ठाण्याची प्रथम नागरिक होण्याचा मान मिळाला आणि नगरसेविका म्हणून पण मी काम केलं. म्हणजे तुमच्या वेळी तुम्ही ते ठरवलेली मनात गोष्ट आज ती ट्रेंडिंगवर असते की ते 11-11 झाल्यावर मनात भावना पकडायची, 11-11 वाजले की, आणि मग काहीतरी ठरवायचं. पण असं नसतं ना ताई. मनातली भावना जोपर्यंत तुमची खऱ्या अर्थानं प्रामाणिक असत नाही तोपर्यंत कुठलीच गोष्ट साध्य होत नाही. आणि हेच खऱ्या अर्थानं मला वाटतं ताईंचं मार्गदर्शन किंवा हाच मोलाचा संदेश असावा. महत्त्वाचा पुढचा प्रश्न, बालपणातील तुमची कोणती सवय जी आजही कायम आहे? मला ॲक्च्युली स्पष्ट बोलणं जास्ती आवडतं आणि स्पष्ट वक्ता असल्यामुळे मला असं वाटतं कदाचित बऱ्याच वेळा माझे वादविवाद होतात. पण ज्या गोष्टी खऱ्या आहेत त्याला खरं म्हणण्याची ताकद ठेवणं फार गरजेचं आहे. कारण चुकीला चूक बोलण्याची ताकद मी कायम ठेवलेली आहे आणि त्याच्यामुळे राजकारणात तुम्ही जर बघत असाल तर माझे वादविवाद होत असतात. खऱ्या गोष्टीच्या मागे नेहमी मी उभी राहिलेली आहे आणि ते लहानपणापासूनच आहे. आणि ज्या गोष्टी करायची आहे ती जिद्द कायम असायची. ही गोष्ट करायची नाही कोणी सांगितले तर ती मुद्दाम करावीशी वाटते आणि ती आजही करते मी. आणि त्याच्यामुळे कदाचित तो गुण अजूनही ठेवलेला आहे, तो मरून दिलेला नाही. आणि तो जर मरून दिला मी माझ्यातला गुण तर मला असं वाटतं मीनाक्षी शिंदे राहणार नाही. या सगळ्या गोष्टींचा जो तुमच्यावर असलेला प्रभाव जो आहे तो कुठल्या व्यक्तीचा आहे? म्हणजे आत्ताची जी तुम्ही ही संपूर्ण काय म्हणू आपण त्याला, तुम्ही कोणाला समर्पण कराल? एवढी मोठी जी संपत्ती तुम्ही मिळवलात, हा प्रभाव कुणाचा आहे? मला असं वाटतं की राजकारणाचं गंध नसताना, राजकारणाचा वारसा नसताना ज्यावेळी शिंदेसाहेबांनी एका सामान्य घरातील मुलीला तिकीट दिलं आणि नगरसेविका होण्याचा मान दिला, त्यावेळी असं वाटलं की सगळे लोक विरोधात होते. कारण वार्डात राहणारी जी महिला आघाडी होती त्यांचं पण म्हणणं असं होतं की मद्रासी मुलीला तुम्ही तिकीट देताय, महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाला तिकीट दिलं पाहिजे, त्यावेळी तुम्ही मद्रासी मुलीला तिकीट देताय. ह्याचा विरोध त्यांनी त्यावेळी केला. तेव्हा साहेबांनी सांगितलं ती महाराष्ट्रात राहते, ती महाराष्ट्रात जन्माला आलेली आहे, नवरा पण महाराष्ट्रीयन आहे, तर ती मराठीत झाली म्हणून, आणि तुम्ही हे जातीभेद करायचे नाही. आणि त्यावेळी त्यांनी जर तो विश्वास दाखवला नसता तर मला असं वाटतं की आज ह्या पदावरती विराजमान मला होता आलं नसतं. आज लोक मला ओळखतात. ती शिंदेसाहेबांनी जर ते पाऊल उचललं नसतं, त्यावेळी तिकीट दिलं नसतं तर हे कधीच शक्य झालं. माझ्या सर्व यशाच्या मागे उभे असणारे शिंदेसाहेब आहेत आणि शिंदेसाहेबांनी तिकीट दिलं. पण त्याचबरोबर माझे मिस्टर राजेंद्र शिंदे की ज्यांनी मला पुढाकार देऊन मला महिला असताना देखील म्हणजे असं सांगितलं नाही की तिकीट मला पाहिजे म्हणून, बायकोसाठी त्यांनी पुढाकार घेतला आणि मला घराच्या बाहेर पाठवून अशा प्रकारे राजकारणामध्ये संधी देण्याचं काम देखील त्यांनी केले. तर ही दोन व्यक्ती आहेत की माझ्या आयुष्यात महत्त्वाची आहेत. आपण नेहमी ऐकत आलो आहोत, नेहमी म्हणतो की प्रत्येक यशस्वी स्त्रीच्या पुरुषामागे एक स्त्री असते. पण माझ्या मते आज ताईंनी खऱ्या अर्थानं ते सांगून टाकलं की यशस्वी स्त्रीच्या मागेही दोन खंबीर नेतृत्व पुरुषाचे असतात. आणि हे आज खऱ्या अर्थानं साहेबांच्या प्रती आणि त्यांच्या पतींच्या प्रती हे त्यांनी प्रेम दर्शवलं. ताई, पुढचा अशाच धाटणीचा प्रश्न की आयुष्यातील असा कोणता प्रसंग आहे ज्याने तुम्हाला पूर्णपणे बदलून टाकलं? असं तर मला आता आठवत नाही, कारण बरेचसे प्रसंग तुम्ही जर आता बघत असाल गेल्या 5-6 वर्षामध्ये बरेचसे प्रसंग असे घडलेत. पण एक प्रसंग असा असेल की माझे वडील 97ला वारले आणि त्याच्यानंतर 2002मध्ये माझा भाऊ वारला. आणि घराचे कर्ते जेव्हा जातात त्यावेळी मला असं वाटतं की सगळी जबाबदारी कुटुंबाची येते. त्यावेळी खूप मनामध्ये एक विचार येतो की पुढे करायचं काय, कारण घरात पुरुषच नाही आहेत कोण. आणि त्याच्यानंतर म्हणजे खऱ्या अर्थाने मी जसं सांगितलं की पुरुषार्थ
जो आहे तो खऱ्या अर्थाने मी जगायला लागली आणि कुटुंबाची जबाबदारी माझ्यावरती आली आणि पूर्ण कुटुंब कसं एकरूप ठेवायचं आणि सगळ्यांना घेऊन चालायचं, कुठलीही संकटं आली तर त्याला कसं तोंड द्यायचं, बॅकिंग कोणाची नसताना आपण कसं पुढे जायचं, हे त्यावेळी मला असं वाटतं त्यानंतर माझ्यात फार चेंजेस होत गेले आणि खऱ्या अर्थाने मी ह्या राजकारणामध्ये पण पुरुषासारखी जगायला लागली, कोणाला न घाबरता, कोणाला न हे करता. कारण आपल्याला माहिती की आपण पुढे भांडणात गेलो तर मागे कोणतरी येऊन आपल्याला साथ देईल अशी व्यक्तीच आता घरामध्ये नाही आहे. तर त्याच्यामुळे आपल्यालाच पुरुष म्हणून जगायला लागेल आणि मला असं वाटतं की तो विचार मला मनात आल्यानंतर त्या काळानंतरच माझ्यामध्ये बरेचसे चेंजेस झाले. 2002च्या नंतर खऱ्या अर्थाने ह्या सगळ्या बदल होताना लोकांनी बघितला असेल आणि 2007ला मी नगरसेविका म्हणून झाली आणि त्यानंतर तर लोक बघतायतच मला मी काय करते. वा वा. म्हणजे जो प्रत्येक वेळी तुमच्या बोलण्यातून येतोय एकच सेंटेन्स, तो म्हणजे मी खंबीरपणे उभी राहू शकले किंवा मी अजूनही पुरुषांप्रमाणे लढते. तर हा घरातही स्वभाव आहे का आपला? हे थोडासा वैयक्तिक प्रश्न आहे. घरात कसं वातावरण असतं आपलं? मला असं वाटतं मी बाहेर खूप काय बोलू शकते, घरात तेवढं बोलू शकत नाही. हे म्हणजे हास्य तर आलंच आहे, पण हे न पटणार आहे. घरात होम मिनिस्टर कोण असतात? मिस्टर. अरे बापरे, हे हे फार उलट आहे. नाही, तुम्ही सामान्य कुटुंबात विचारलं तर सगळेजण तेच सांगतील. बाहेर किती ते लोक आरडाओरडा करत असतील तरी घरात नवऱ्यासमोर त्यांना मांजर बनून राहायचं आहे त्यांना असं आहे. वा 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 वा. ताई, सगळ्यात मोठा त्याग कुठला आहे जो तुमच्या आयुष्यातला सर्वसामान्य माणसांना जो दिसत नाही, तो आयुष्यातला सगळ्यात मोठा त्याग काय सांगा? मला असं वाटतं की सगळ्यांना वाटतं की नगरसेविका किंवा महापौर हे खूप VIP स्टेटस आहे आणि त्याच्यामुळे नुसतं गाडीतनं फिरायचं, AC मध्ये बसायचं, ऑफिसमध्ये बसायचं. पण त्याच्यामागे माझा जो स्ट्रगल आहे तो लोकांनी बघितलेला नाही आहे. कारण 2007 ते 2026 उगवलेलं आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला फॅमिली विसरून कुठेतरी काम करायचं आहे लोकांसाठी. मी सकाळी 4-4 वाजेपर्यंत महापौर असताना कार्यक्रम अटेंड केलेले आहेत. सगळ्या गोष्टी हाताळताना कुठल्या वेळेचं बंधन नसतं. तुम्हाला फॅमिलीला विसरायला लागतं, तुमचं पर्सनल वेळ विसरायला लागतं, तुमची तहानभूक विसरायला लागते आणि तुम्हाला लोकांसाठी समर्पित व्हायला लागतं आणि तुम्ही सगळी कामं करता आणि ज्यावेळी 100 कामातलं मला असं वाटतं 99 काम झालं आणि 1 काम झालं नाही तरी लोक शिव्या घालतात. तर त्यावेळी खंत वाटते की आपण समाजाला झोकून दिलेलं आहे आणि सगळी कामं केलेली आहेत तरी 1 काम नाही झालं तर लोक आपल्याला नावं ठेवत आहेत. तर ही कुठेतरी मनाला खंत वाटते आणि एवढं मला मी नेहमीच सांगते की माझं हे फक्त बाहेरचं स्टेटस लोक बघतायत, पण मी पण तुमच्यासारखीच जगते. मी पण घरी गेल्यानंतर सगळ्या गोष्टी मला पण तुमच्यासारख्या करायच्या आहेत. जसं तुम्ही पाणी भरताय, भांडी घासताय, लादी पुसताय, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही माझ्या 2 मुली आहेत, आम्ही वाटून घेतो आणि आम्ही काम करतो. तसंच मी पण करते. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की हे जे समर्पण आहे ते लोकांनी बघितलेलं नाही. त्यांना फक्त मीनाक्षी शिंदे गाडीतनं उतरताना दिसते, मीनाक्षी शिंदे ऑफिसमध्ये बसलेली दिसते, पण त्याच्यामागे मी काय करत असते हे कधीच लोकांना दिसलं नाही. तर मला असं वाटतं की त्याच्यामुळे लोकांना ते वेगळं वाटत असतं की खूप छान छान नटून हे लोक फिरतात, पण त्याच्यामागे काय स्ट्रगल करावी लागते ती कदाचित त्यांना माहिती नाही. कळलं आज की किती कष्ट करावे लागतात आणि त्या कष्टाच्या नंतर जे फळ मिळतं ते अर्थात मीनाक्षीताईंचं आपल्याला चित्र दिसतं आणि त्याचसाठी आपण प्रत्येकानं मेहनत करणं गरजेचं आहे, मग ते घरात असो किंवा बाहेर असो. आणि हाच संदेश खऱ्या अर्थानं आजच्या तरुण मुलींसाठी आहे असं मला वाटतं. ताई, पुढचा प्रश्न की असा कुठला प्रसंग आहे जो तुम्हाला वाटतो की आता पुढे जाणं कठीण आहे आणि त्या प्रसंगातून तुम्ही स्वतःला कसं सावरलं? असं तर बघा बऱ्याचशे प्रसंग येतात आयुष्यामध्ये, पण मी खचून जात नाही. कारण मी नेहमीच मला लोकांनी बघितले की किती त्रास झाला तरी माझ्या चेहऱ्यावर स्माईल बघतात. कारण मी नेहमीच सांगते की माझ्या चेहऱ्यावरचं हसणं बघितल्यानंतर दुश्मनाला पण राग येतो की हिला किती डिवचलं तरी ही हसत असते म्हणून. त्याच्या मागचं कारणच तसं आहे की मी कधीच माझ्या फेसवर तो त्रास दिसून दिलेला नाही आणि खचणं तर मी आजपर्यंत कधीच मान्य केलेलं नाही. कारण हे जेव्हा स्ट्रगल येतात तुमच्या लाईफमध्ये तेव्हाच तुम्हाला पुढे जाण्याची संधी असते आणि तुम्हाला मोठी झेप घ्यायची असेल तर ह्या सगळ्या गोष्टी हर्डल्स लाईफमध्ये फेस करायच्या असतात
आणि त्या मी करते. आणि कदाचित म्हणून जरी गेली 4 वर्ष नगरसेविका नसताना देखील महाराष्ट्राने माझं काम बघितलेलं आहे. मला आजही लोक महापौर म्हणूनच संबोधतात. मला कोणीही नगरसेवक बोलत नाही. तर मला असं वाटतं ही माझ्या कामाची पोचपावती आहे की मी हे काम करते आणि लोकांपर्यंत पोचते. त्याच्यामुळे मी आयुष्यात कधी खचली नाही आणि पुढेही कधी खचणार नाही. पर कार्यकर्त्यांकडे जरा वळूया आपण. आजचे कार्यकर्ते आणि आधीचे कार्यकर्ते यांच्यामधला कोणता गुण आहे जो तुम्हाला सगळ्यात जास्त आवडतो? कार्यकर्ता, मी नेहमीच सांगते की कार्यकर्ता जिवंत राहिला पाहिजे. त्यासाठी नेत्यांनी धडपड केली पाहिजे. पण नेते धडपड करताना दिसत नाही. कारण बऱ्याच ठिकाणी असंच होतं की वारसा हक्क, जसं नोकरीमध्ये वारसा हक्क चालतो तसाच नगरसेवक झालं तर त्याच्या मुलालाही वारसा हक्क दिला गेला पाहिजे. हा नगरसेवक झाला तर त्याच्या मुलाने, त्याच्या मुलीने किंवा त्याच्या जावयाने ह्यांनी नगरसेवक व्हायचा असा स्टॅम्पच मारून आलेले असतात बरेचसे लोक. पण मला असं वाटतं की खऱ्या अर्थाने कार्यकर्ता तुमच्या मागे आयुष्यभर झेंडा घेऊन फिरत असतो. त्याला काहीतरी अपेक्षा असते की नेत्यांनी आमच्यासाठी काहीतरी करावं आणि नेता जसा आमचा पुढे गेला आहे तसं आम्हाला देखील त्याने पुढे न्यावं ही अपेक्षा कार्यकर्त्याची असते. आणि त्याचमुळे तो सगळं ताण भूक विसरून आपल्या मागे कायम मला असं वाटतं घरातली मंडळी पण आपल्या मागे तेवढे फिरत नसतील तेवढे कार्यकर्ते आपल्यासाठी दिवसरात्र काम करत असतात. तर हे जर प्रत्येक नेत्याने जर विचारात घेतलं तर नक्कीच कार्यकर्त्याला पुढे जाण्याची संधी मिळेल. आज माझ्या वॉर्डामध्ये जे घडलं ते लोकांनी बघितलेलं आहे. कार्यकर्त्यासाठी आम्ही जे काय केलं आणि आज 28 वर्षाचा आमचा कार्यकर्ता आज नगरसेवक म्हणून ठाणे महापालिकेत विराजमान झाला. तर ही आमच्यासाठी पण एक स्वाभिमानाची गोष्ट आहे. मला असं वाटतं की 4 टर्म नगरसेविका झाल्यानंतर मी माझ्या नवऱ्यासाठी, माझ्या मुलीसाठी तिकीट मागू शकले असते. कारण पॅनल जर माझ्या जीवावर काढायचा होता तर मला असं वाटतं की मी माझ्या घरातल्यांसाठी भांडणं अपेक्षित होतं लोकांना. पण मी भांडली नाही कारण मला कार्यकर्त्याला जिवंत ठेवायचं होतं. आणि त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्राने बघितले की कार्यकर्त्यासाठी मी राजीनामा दिला आणि कार्यकर्त्याला शेवटी तिकीट मिळवून नगरसेवक बनवलं. तर मला असं वाटतं की असंच आयुष्यात सगळ्या नेत्यांनी केलं पाहिजे. वारसा हक्काचा स्टॅम्प जसं सरकारने आता काढलेलं आहे की वारसा हक्क आता पुढे चालून द्यायचं नाही, तसं नगरसेवक किंवा आमदारकी खासदारकीत पण वारसा हक्क बंद केला पाहिजे. म्हणजे खऱ्या अर्थाने कार्यकर्त्याला पुढे येता येईल. मगाशी मी जो प्रश्न विचारला होता की सगळ्यात मोठा त्याग कुठला, तर मला वाटतं या प्रश्नाचं उत्तर ते मगाशी आपण द्यायला हवं होतं. एवढा मोठा त्याग की आपण स्वतः माघार घेऊया आणि आपल्या कार्यकर्त्याला पुढे नेऊया, आणि या विचारासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. ताई, पुढचा प्रश्न की नेतृत्व म्हणजे तुमच्या दृष्टीने काय? नेतृत्व मला असं वाटतं की बघा, शिंदेसाहेब जे नेतृत्व करतायत आज कार्यकर्त्यांसाठी, त्यांनी खूप मोठा त्याग केलेला आहे. ते सकाळी 4-4 वाजेपर्यंत लोकांना भेटतात आणि एकही कार्यकर्ता असा नाही आहे की साहेब त्यांना भेटलेलं नाही. महाराष्ट्रातनं आज लोक येत आहेत त्यांना भेटायला. आणि ते नेतृत्व बघताना खरं तर आमच्यासारख्या कार्यकर्त्याला स्वाभिमान वाटतो की आमचा नेता असा आहे. आणि तसं नेतृत्व सगळ्यांमध्ये असलं पाहिजे. कारण बरेचसे नेते असे आहेत की मोठे झाल्यानंतर 7 नंतर सगळ्यांचे फोन बंद होतात. तसं साहेबांचं गुण नाही आहे. आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातला जे नेतृत्व मिळालं साहेबांसारखं, तर आम्ही धन्य आहोत की आम्ही त्यांचे कार्यकर्ते म्हणून काम करतोय. आणि असा नेता मला असं वाटतं की सगळ्यांना भेटावा. वा, खऱ्या अर्थानं हा मूलमंत्र म्हणूया आणि पुढच्या प्रश्नाकडे वळूया. महत्त्वाचा प्रश्न जे मगाशी आपण स्किटमध्ये बघितलं की लाडकी सून अभियान राबवताना कोणता अनुभव तुम्हाला सगळ्यात जास्त भावला? साहेबांच्या मनात ही संकल्पना जेव्हा आली त्यावेळी मला असं वाटतं की वैष्णवी हगवण्याचं प्रकरण पुण्यामध्ये झालं होतं आणि तिने सुसाईड केलं होतं. आणि तिचे पालक साहेबांना भेटायसाठी खूप धडपडत होते की मुख्यमंत्री भेटून गेले पण उपमुख्यमंत्री आम्हाला शिंदेसाहेबांनाच भेटायचं आहे म्हणून. आणि ज्यावेळी शिंदेसाहेब त्यांना भेटायला गेले तर त्यांनी एक वाक्य त्यांना बोलून दाखवलं की टेंभी नाक्याला आनंद आश्रममध्ये दिघे साहेबांचं एक हे भरायचं, न्यायालय भरायचं आणि त्याच्यामध्ये महिलांवर होणारे अत्याचार दूर करण्यासाठी ते तत्पर असायचे. आज जर दिघे साहेब असते तर माझी मुलगी वाचली असती. आणि त्याच्यामुळे आम्ही दिघे साहेबांच्या रूपात तुम्हाला बघतोय. साहेबांना त्यांनी ते उद्देशून सांगितलं आणि तो जो दरबार भरायचा दिघे साहेबांच्या काळातला तो परत तुम्ही चालू करा आणि महिलांवर होणारे अत्याचार तुम्ही दूर करा. परत
दुसरी वैष्णवी हगवणे ह्या महाराष्ट्रात होऊ नये त्यासाठी अशा प्रकारचा तुम्ही हे बनवा असं साहेबांना सांगितल्यानंतर साहेबांनी माझ्याशी चर्चा केली आणि मला असं वाटतं त्याच्यापूर्वीच 3-4 वर्ष अगोदरपासून मी टेमीनाक्याला आनंद आश्रममध्ये मंगळवार आणि शुक्रवार बसते आणि जिल्ह्यातील ज्या महिला येतात त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यांचे प्रश्न सॉल्व करण्यासाठी मी तिथे असते. तर साहेबांनी सांगितले की आपण हे छोट्या स्केलवर काम करतोय तर आज महाराष्ट्र लेवलला ही करायची गरज आहे, कारण लोकांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. लोकांनी धर्मवीर पिक्चर बघितल्यानंतर त्या सगळ्या गोष्टी त्या इमॅजिन करायला लागलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे परत एकदा साहेबांसारखं सगळ्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतील आणि त्यामुळे ह्या लाडकी सून अभियानाचा उदय मला असं वाटतं त्या मार्फत झाला आणि साहेबांनी ती टीम चालू केली आणि मला असं वाटतं आपल्याकडे आज एक लीगल टीम बसते. 7-8 आपल्याकडे लीगल टीमचे वकील्स आहेत आणि कॉल सेंटर आहे आपलं आणि आपण महाराष्ट्र लेवलमधनं जेवढ्या काय केसेस येतात त्या हँडल करतो. त्यांना कुठे न्यायालयीन काय अडचण असेल तर ती सोडवण्याचा प्रयत्न करतो. त्यांच्याबरोबर जर न्यायालयात जायचं असेल ते देखील काम करतो आणि ह्या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं की साहेबांच्या संकल्पनेतनं उदयास आल्या आणि आज 8-9 महिने झाले आणि आज आता मला असं वाटतं 2-4 दिवसामध्ये आमच्या नवीन कार्यालयाचं उद्घाटन होणार आहे आणि मोठ्या स्केलवर ते कामकाज चालू होणार आहे. वा 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 वा, खूप साऱ्या शुभेच्छा. आणि यालाच धरून एक प्रश्न, साहेबांबद्दलचं मत आणि साहेबांबद्दलच्या भावना या खऱ्या अर्थानं शब्दात न सांगता येणारे आहेत, पण एकनाथ शिंदे साहेब यांच्याबद्दल एका शब्दात काय सांगाल? मला असं वाटतं की एकनाथ शिंदे साहेबांबद्दल सांगायचं बोललं तर खरंच जसं तुम्ही सांगितलं की त्यांच्याबद्दल बोलणं म्हणजे खूप बोलायचं आहे पण अगदी. ते बोलता येणार नाही, कारण मला असं वाटतं की ते शब्दात व्यक्त करता येणार नाही. पण त्यांच्यासारखा नेता होणं फार कठीण आहे, कारण सर्व गोष्टींचा त्याग करून आज ते ह्या पदावर बसलेले आहेत आणि महाराष्ट्राची सूत्र ज्यांच्याकडून हलतात ते शिंदेसाहेब आहेत आणि मला असं वाटतं सूत्रधार बोलावं लागेल त्यांना. महाराष्ट्राचे सूत्रधार खऱ्या अर्थाने साहेब आहेत. एका वाक्यात जर त्यांचं हे करायचं असेल वर्णन तर तेच बोलता येईल आणि लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ म्हणून देखील त्यांना संबोधता येईल. खरंय. चला आता थोडंसं आपण गमती जमतींकडे बोलूया. खऱ्या अर्थानं पर्सनल कॉर्नर म्हणून एक छोटासा सेगमेंट खेळूया. पटापट उत्तरं द्यायची आहेत, छोटे छोटे प्रश्न आहेत, जास्त आपल्याला त्रास नाही देणार आहे. थोडंसं आम्हालाही ऐकायला आवडतील तुमच्या वैयक्तिक आयुष्यातल्या ह्या छान छान गोष्टी. तुमचा आवडता अभिनेता कोण? फारच विचार करताय. नाही, बरेच काय होतं की एखादा सिनेमा बघितल्यानंतर त्या कॅरेक्टरला त्या पिक्चरसाठी तो कॅरेक्टर आवडतो. बरं. तर असं पर्सनली तुम्ही एकदाच विचारलं ना कोण आवडतं बरं, तर पटकन ठीक आहे, चला सांगता येतं. ऑप्शन देतो. तरी पण मला कमल हसन फार आवडतो, अरे कारण वा. कमल हसन सारखा ऍक्टर मला असं वाटतं होणं नाही. माय फेवरेट. ओके, पुढचा आवडती अभिनेत्री. अभिनेत्रीमध्ये कन्फ्युजन आहे मला. तरी सुद्धा 2 ऑप्शन्स आम्हाला द्या, आम्ही त्यातले सिलेक्ट करू. कुठले तरी 2 नावं. आताची सध्याची मराठमोळी किंवा हिंदी चित्रपटातील नायिका. आता बरेच दिवस झाले पिक्चरच नाही बघितले. लेकीला मदत करायला सांगूया का? बरं ठीक आहे, आपण पास म्हणूया. तरी सुद्धा काही माधुरी वगैरे असं काही त्या काळातले. हो हो हो, माधुरी आवडायची त्यावेळी. बरं. पण श्रीदेवी सगळ्यात बेस्ट ऍक्टर. हो हो, विचार करून देताय ना उत्तर, म्हणजे मला हे फार आवडतंय. बरं, पुढचा प्रश्न, आवडता चित्रपट सांगा आता. सदमा. मी आता बघा ना काय उत्तर दिलंय, म्हणजे कमल हसन ही आवडता अभिनेता आणि श्रीदेवी सुद्धा, या दोघांचा मी चुकत नसेन तर बरोबर ना ताई? आणि माझाही आवडत आहे. चला पुढचा प्रश्न, असा कोणता चित्रपट आहे जो तुम्ही अनेक वेळा पाहिलाय? सदमा. सदमा बघितलाय बऱ्याच वेळा. वा वा, म्हणजे खूपच आवडीचा चित्रपट दिसतोय. थोडीशी सर्वसामान्यांना आवडीची मालिका असणारी, पण तुमच्या आवडती मालिका कुठली? तुमच्या आवडती मालिका? मी नाही बघत. नाही मालिका बघत? चांगली गोष्ट आहे. पुढचा प्रश्न. त्या वेळेत घरीच नसते मी. हा, हे फार महत्वाचं आहे, कारण राजकीय मालिका एवढ्या सुरू असतात. पण हास्य जत्रा आणि कॉमेडी शो बघायला खूप आवडतं, वा. कारण तेवढा विरंगुळा असतं. कारण सिरियल्स मी बघितलेले की रिपीट तेच होतंय,
तेच म्हणजे नवरा मरतो परत जिवंत होतो परत दुसरा नवरा आणि हे न ते तेच रेग्युलर चालू असतं म्हणून ते बघायला आवडत नाही, पण हास्य जत्रा वगैरे बघायला आवडतं. हसण्याने आयुष्यही वाढतं, वाढतं. त्यामुळे तो खरंच चांगला उपक्रम आहे. कारमध्ये प्रवास करताना कुठलं गाणं ऐकता तुम्ही? असं पर्टिक्युलर नाही आहे, पण कारमध्ये गाणं ऐकल्याशिवाय जात पण नाही मी, कारण मला कंटिन्यू रेडिओ ऑन लागतो माझा. वा वा वा, म्हणजे असं सांगू नाही शकत कुठलंही हो. एखादं गाणं. ठीक आहे, आवडता रंग? आता रंग पण सांगता येणार नाही, कारण आता बरेचसे रंग यूज करतोय. तरी जास्ती सुद्धा तर काय? नाही. हा तर प्रत्येक महाराष्ट्राच्या मनातला रंग आहे, अर्थात भगवा, जो आपल्या शिवसेनेचा आहे आणि तोही प्रत्येकाच्या मनात आहे. ताईंचाही तोच आवडता रंग असावा असं मला वाटतं. अगदी. पुढे जाऊया. आवडता सण? हा गणपती. बरं, गणपती अर्थात प्रत्येकाचं आराध्य दैवत. आवडता खाद्यपदार्थ कुठला आहे ताई? आता कसं मग कॉकटेल आहे, कारण मी साऊथ इंडियन आहे, माझे मिस्टर महाराष्ट्रीयन आहेत, बरं. म्हणून मग फ्युजन झाले आता. ते सगळ्या गोष्टी दोन्हीकडच्या आवडतात. असं तरी काय सुद्धा असं म्हणजे मोदकाला particular- मोमोज तर नाही करत ना? नाही नाही, मोदक आवडतो. चला. मोदक आवडतो. घरचं जेवण की हॉटेलचं? घरचं. बरं. गोड की तिखट? आम्ही स्पायसी खातो, कारण माझ्या बोलण्यावरनं तुम्हाला ते कळलं असेल. नाही, पण त्यात बोलण्यात गोडवा फार आहे. नजरेत फक्त आम्हाला भीती वाटते बघितल्यावर. तीही गरजेची आहे. चहा की कॉफी? चहा. बरं. समुद्र की डोंगर? समुद्र. आवडतं पर्यटन स्थळ? आता तर सगळीकडे फिरते मी, आता असं आवडतं बोलता येणार नाही मला. ठाणे? ठाण्यात तर फिरतोच, पण मँगलोर जास्ती. ओके, चलो मँगलोर. ओके, भारतातील आवडतं शहर कुठलं ताई? आता मी ठाणे शहरात राहते, तर मी ठाणे शहरच बोलेल. यासाठी टाळ्या तर होतातच. तुम्हाला म्हणजे मला आता इथून उठावं लागेल. आम्हाला प्रश्न जो दिलाय मला माहित नाही का माझ्या जिवारी लागेल असा दिलाय. तुम्हाला राग येतो का आणि आल्यावर काय करता? राग आल्यानंतर मला असं वाटतं की ह्या इलेक्शनमध्ये सगळ्यांनी ऐकलं असेल माझी ऑडिओ. चला, यावर नो कमेंट्स म्हणत पुढे जाऊया. परदेशात फिरायला कुठे आवडेल ताई? सगळंच एक्सप्लोअर करायचं आहे आता, म्हणून थोडं थोडं चाललंय आता. बरं. म्हणजे सिंगापूर झालं, मलेशिया झालं, दुबई झालं, आता बाकीचे ठिकाणं शोधतोय कुठे जायचं म्हणून. नॉट बॅड. तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. एका शब्दात डिस्क्राईब करायचं आहे, तुमच्यासाठी कुटुंब काय आहे? एका शब्दात. काय बोलणार कुटुंब? मी पण कन्फ्युजन आहे. कुटुंब आता मला असं वाटतं की प्रभाग आहे माझा, कारण प्रभागाचं नेतृत्व करताना ते पालकत्व मी स्वीकारले, तर माझं कुटुंब आता माझी पूर्ण प्रभागातली लोकं पण आहेत आणि ठाणे जिल्हाच समजायला लागेल माझं कुटुंब. वा, म्हणजे खऱ्या अर्थानं कुटुंब हे सर्वव्यापी आहे ताईंसाठी. एका वाक्यात उत्तर द्या. मीनाक्षी शिंदे. थांबा, ताईनं उत्तर देऊ देत. तुम्हीच ताई सांगू शकता. मला असं वाटतं मीनाक्षी शिंदे हे समोरच्यांना विचारलं पाहिजे, तुम्ही मला विचारलं ते बरं, प्रत्येकाने पटकन उत्तर सांगा. काय आहे ताईंबद्दलचं मत? या गोष्टीला टाळ्या झाल्याच पाहिजेत. खूप साऱ्या शुभेच्छा. आजच्या दिवसानिमित्त हा सुंदर असा गप्पांचा सोहळा रंगतो आहे. आता एक वेगळा सेगमेंट ताई प्रयत्न करतो आपल्या सगळ्यांना आवडेल अशी गोष्ट होणार आहे जी आपल्या भूतन भविष्य तो घडणार आहे. हा एक असा मोबाईल आहे काल्पनिक जो मी तुमच्याकडे सुपूर्द करणार आहे आणि आजपर्यंत तुम्हाला ज्या अशा व्यक्तीला अशा माणसाला फोन नाही करता आला किंवा फोन करण्याची इच्छा झाली पण संपर्क नाही झाला किंवा जे हयात आहेत किंवा हयात नाही आहेत अशा कुठल्याही व्यक्तींना आपल्याला फोन करायची आज मी तुम्हाला मुभा देतो आणि तो फोन तुम्ही कुणाला करणार आहात हे आम्हाला बघायचं आहे. ते मला असं वाटतं मी करू शकणार नाही. बरं बरं, पण मग त्यालाच अनुसरून आज कुणाला थँक्यू आणि कुणाला सॉरी म्हणायचं असेल तर? मला असं वाटतं मला सगळ्यांनाच बोलायला लागेल, कारण बऱ्याचशा गोष्टी माझ्या हातून चुकतात. हं.
कधीतरी मी रागात बोलून जाते आणि समोरच्याला ते हर्ट होतं. पण मी कधी स्वतःहून सॉरी बोलली नसेल तर मी त्यांना सॉरी बोलेल. आणि थँक्यू ह्याच्यासाठी बोलेल की गेली 4 टर्म म्हणजे 20 वर्ष प्रभागातल्या लोकांनी मला झेलले झेलले असंच बोलेल. अरे बापरे, नाही कारण नाही. नगरसेविका म्हणून काम करत असताना बऱ्याचशा गोष्टी पटत नाही आणि ते स्पष्ट बोलायची माझी सवय आहे. आणि त्या माध्यमातून लोकांनी ते एक्सेप्ट केलेलं आहे. कारण त्यांच्या चुका दाखवून देणं ही माझी खरं तर माझं कर्तव्य मी समजते. कारण जो पैसा महापालिकेचा येतो तो ह्या नागरिकांचाच असतो आणि त्याचं यूज कुठेतरी झाल्यानंतर त्या गोष्टी बरोबर झाल्या नाही तर मी ते स्पष्टपणे बोलून दाखवते ह्या लोकांना. आणि त्याच्यामुळे खरं तर तुम्ही एवढं वर्ष मला झेलता त्याबद्दल देखील आपले सगळ्यांचे मनापासून आभार आणि थँक्यू. तर थँक्यू बोलली तुम्हाला, पण सॉरी पण तुम्हालाच बोलणार आहे मी आणि फॅमिलीला पण बोलणार. कारण बऱ्याच लोकांना मी वेळ देऊ शकत नाही, मी जाऊ शकत नाही, बऱ्याचशा गोष्टी अडचणीच्या ठरतात. कधीतरी लहान असताना देखील रागाने काहीतरी बोलून जाते, पण ती घरात लहान आहे आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की माझ्या घरातले सगळे मोठे आहेत, मला सांभाळून घेतात. कारण सगळ्यांना माहिती आहे की घरातली सगळ्यात लहान मुलगी आहे आणि त्याच्यामुळे ते कधीच रागावले नाही. तर त्यांना खऱ्या अर्थाने मनापासून सॉरी बोलेल. जरा जोरदार टाळ्या या उत्तरासाठी. शेवटचे काही मोजके प्रश्न आणि त्यानंतर आपण हा चर्चासत्र आपण थांबूया. लोकांनी मीनाक्षीताई शिंदे यांना कशासाठी लक्षात ठेवावं असं तुम्हाला वाटतं? लोकांनी मला असं वाटतं की माझ्या कामाची पोचपावती मला दिलेलीच आहे आणि हे कायम लक्षात ठेवावं मला ह्याच्यासाठीच की प्रभागात जे काय काम होतं आहे आत्ता त्या कामाच्या माध्यमातून त्यांनी मला लक्षात ठेवलं पाहिजे. मी असेल नसेल पण लोकांच्या हिताची कामं करण्याची माझी जी सवय आहे ती कायम अशीच राहील माझ्याकडून. आणि त्यासाठी कदाचित लोक मला लक्षात ठेवतील असं वाटतं. कारण जी काही कामं आजपर्यंत मी केलेली आहे प्रभागामध्ये तर त्यासाठी लक्षात ठेवावं मला असं वाटतं. याच नोटवर मी हे चर्चासत्र थांबवतो. खूप सुंदर उत्तरं दिलात त्याबद्दल तुमचं मनापासून आभार मानतो.